शेवटी महाभारत युद्धातून काय मिळालं जाणून घेऊया. महाभारत संपलं तेव्हा हस्तिनापूर जिंकलं नव्हतं, कुरुक्षेत्र हारलं होतं. राजसिंहासनावर पांडव बसले, पण ज्या लोकांसाठी राज्य होतं त्या लोकांपैकी किती जण उरले होते? भीष्म नव्हते, द्रोण नव्हते, कर्ण नव्हता, अभिमन्यू नव्हता, घटोत्कच नव्हता, दुर्योधन नव्हता, दुशासन नव्हता आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कौरव पांडव म्हणून एकमेकांसमोर उभं राहणारं ते संपूर्ण कुटुंबच उरलं नव्हतं. उरली होती ती एक प्रचंड शांतता, अशी शांतता जिच्यात विजयाचा आवाज ऐकू येत नव्हता. युधिष्ठिरच्या डोक्यावर राजमुकुट ठेवला गेला, पण मनावर असंख्य मृतांचे चेहरे ठेवले होते. त्याने राज्य जिंकलं, पण स्वतःला विचारणं थांबवू शकला नाही. हे सगळं खरंच आवश्यक होतं का? कदाचित महाभारताचा सगळ्यात मोठा धडा इथेच आहे. युद्ध जिंकल्यावरही मन हारू शकतं आणि युद्ध हारल्यानंतरही एकदा विचार जिंकू शकतो. महाभारताने लोकांना फक्त धर्म शिकवला नाही, धर्म किती गुंतागुंतीचा असतो हे शिकवलं.